सरसुखाची भाग 27. गौरी उशिरा घरी पोहोचली. मुलं जेवण करून झोपले होते. सुमनताई, सतीशराव आणि स्वप्नील गौरीसाठी जेवायला थांबले होते. गौरी, आजही उशीर झाला यायला? गौरी दारात आल्या आल्या स्वप्नीलनं विचारलं. आता तुलाही एक्सप्लेनेशन देऊ का, उशीर का झाला त्याचं? गौरी स्वप्नीलवर चिडली आणि रागातच आत मुलांच्या खोलीत निघून गेली. सुमनताई तिच्याकडं आश्चर्यानं बघत होत्या. गौरी आत गेल्यावर त्याही तिच्या मागं जाऊ लागल्या. आई, थांब 2 मिनटं, मी बोलतो तिच्यासोबत. असं करा, तुम्ही दोघं जेवून घ्या. गौरी काही इतक्या लवकर जेवायची नाही, स्वप्नील सुमनताईंना म्हणाला आणि गौरीच्या मागं गेला. सुमनताईंनी स्वतःचं आणि सतीशरावांचं ताट वाढून घेतलं. गौरी मुलांच्या खोलीत गेली. सानूच्या आणि शरूच्या डोक्यावरून ती हात फिरवत होती. तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. आता तर कुठं आयुष्य नीट सुरू झालं होतं, का पुन्हा ही उलथापालथ सुरू झाली? जेव्हा हवी होती तेव्हा त्याची साथ मिळाली नाही. आता त्याच्याशिवाय जगण्याची सवय झाली होती तर तो डोळ्यांसमोर दिसतो का? आजही लेकरं तसेच झोपले माझी वाट बघत. असंच होत राहणार का आता? गौरीच्या डोक्यात संमिश्र विचारांचं वादळ उठलं होतं. तेवढ्यात स्वप्नीलनं तिच्या खांद्यावर हात ठेवला. गौरी दचकली. तिनं पटकन डोळ्यातलं पाणी पुसलं. मुलांसाठी वाईट वाटतंय ना? नोकरी म्हटलं की अशा गोष्टी चालणारच. उद्याचा रविवार आहे, पूर्ण दिवस मुलांसोबत राहा, म्हणजे त्यांनाही बरं वाटेल आणि तुलाही, स्वप्नील म्हणाला. हो, गौरी मंद स्वरात म्हणाली. चल, जेवून घे थोडं, स्वप्नील म्हणाला. स्वप्नील, प्लीज, माझी जेवायची इच्छा नाही आहे, गौरी म्हणाली आणि उठून बेडरूममध्ये निघून गेली. गौरी जेवली नाही म्हणून स्वप्नीलही जेवला नाही. तोही तसाच उपाशीपोटी झोपून गेला. रविवारचा संपूर्ण दिवस गौरीनं मुलांसोबत घालवला. मुलंही त्यामुळं खूप आनंदित झाली होती आणि गौरीच्या डोक्यातले ऑफिसचे विचार त्या काळापुरते का होईना बाजूला झाले होते. सोमवारचा दिवस उजाडला. गौरी ऑफिसमध्ये गेली होती. मल्हारनं योग्य वेळ बघून गौरीला त्याच्या चेंबरमध्ये बोलावलं. काय काम होतं सर? गौरी मल्हारला म्हणाली. गौरी, मला माहीत आहे तुला माझा फार राग आलाय, पण प्लीज माझं ऐकून घे ना, मल्हार तिला म्हणाला. गौरी त्याचं काहीच न ऐकता तिथून निघून गेली. मल्हारचा हा जणू दिनक्रम होऊन गेला होता. गौरीला तो नेहमी बोलण्याचा प्रयत्न करायचा, पण गौरी त्याला दाद देत नव्हती. बघता बघता मल्हारला जॉईन होऊन आठवडा सरला. एक दिवस मल्हारनं गौरीला केबिनमध्ये बोलावून घेतलं. गौरी त्याच्या केबिनमध्ये गेली. स्ट्रॉंग ब्लॅक कॉफी घेशील का? मल्हारनं गौरी केबिनमध्ये आल्या आल्या विचारलं. सर, काय काम होतं ते सांगितलं तर बरं होईल, आणि तसंही मी ब्लॅक कॉफी घेत नाही, गौरी तुसडेपणानं म्हणाली. गौरी, मला तुझ्यासोबत थोडं बोलायचं आहे, मल्हार म्हणाला. काय बोलायचं आहे? पण मला तुमचं कोणतंच म्हणणं ऐकून घ्यायचं नाही आहे. आणि सर, माझं लग्न झालेलं आहे आणि उगी इथं तुमच्यासोबत बोलत बसून मला लोकांना आयता विषय द्यायचा नाही आहे चर्चेला, गौरी म्हणाली. मग आपण बाहेर कुठेतरी भेटू, चालेल का? मल्हारनं विचारलं. त्यावर गौरी काहीच बोलली नाही आणि तडक केबिनच्या बाहेर निघून गेली. अगदी रोजच मल्हार गौरीला भेटण्यासाठी खूप गळ घालत होता. एकदाचं भेटून काय तो सोक्षमोक्ष लावून टाकावा, नाहीतर हा रोज केबिनमध्ये बोलवत बसेल, गौरी मनातच पुटपुटली आणि तिनं मल्हारला भेटण्यासाठी होकार दिला.
मल्हारनं ऑफिस संपल्यावर एका कॅफेमध्ये तिला भेटायला बोलवलं होतं. गौरी ऑफिस सुटल्यावर त्यानं कळवलेल्या पत्त्यावर गेली. मल्हार तिथं आधीच हजर होता. गौरी मल्हारसमोर बसली. अ रोज फॉर अ रोज. मल्हारनं तिच्यासमोर तिचं आवडतं गुलाबाचं फूल धरलं. तुला काय वाटतं, ह्या फुलानं काय होणार आहे? गौरी म्हणाली. अगं, तुला आवडतं म्हणून दिलं मी. आणि गौरी, थँक्स, मल्हार म्हणाला. कशाबद्दल? गौरीला प्रश्न पडला. एक तर तू भेटायला तयार झालीस आणि सर न म्हणता मल्हार म्हणालीस. मल्हार म्हणाला. हे बघ मल्हार, जे बोलायचं ते लवकर बोल. मला घरी जायला उशीर होतोय. मुलं वाट बघताय माझी, गौरी त्रासिकपणे म्हणाली. मुलं? मल्हारला प्रश्न पडला. हो, तू निघून गेलास. तिथंच आयुष्य थांबलं नाही ना, गौरी बोलत होती. तेवढ्यात एका वेटरनं 2 स्ट्रॉंग ब्लॅक कॉफी आणि व्हेज चीज ग्रिल्ड सँडविच आणून दिलं. मी ब्लॅक कॉफी घेत नाही, गौरी म्हणाली. कधीपासून? मल्हारनं आश्चर्यानं विचारलं. काही गोष्टी मी काळासोबत मागच ठेवून आले. गौरीनं एक मोठा उसासा टाकला. कॉफी पिऊन तर बघ, कदाचित कॉफी घेतल्यावर आवडेल परत, मल्हारनं म्हटलं आणि गौरीनं कॉफीचा एक घोट घेतला. एका घोटाबरोबरच तिला तरतरी जाणवू लागली आणि ती तिच्या चेहऱ्यावर दिसू लागली. इतके दिवस कुठे होतास वगैरे विचारणार नाहीयेस? मल्हार म्हणाला. त्यानं काय फरक पडणार आहे? आयुष्य खूप पुढे निघून आलंय आता, गौरी म्हणाली. तरी माझ्या आयुष्यात काय झालं हे जाणून घेण्याची तुझी इच्छा नाहीये का? मल्हार म्हणाला. आयुष्यात मी एवढं पुढं आले ना की जगताना आपल्या सगळ्याच इच्छा पूर्ण होत नसतात हे चांगलंच कळलंय मला, गौरी म्हणाली. पण गौरी, मला तुला सांगायचंय माझ्याबद्दल, मल्हार म्हणाला. पण मला मुळीच ऐकायचं नाहीये. मला कोणत्याच प्रकारचं एक्सप्लेनेशन नकोय, गौरी म्हणाली. एक्सप्लेनेशन मुळीच देत नाहीये, पण माझी बाजू माहीत असावी एवढंच वाटतंय. माझं म्हणणं ऐकून घे. तुला माफ करावं वाटलं तर कर किंवा करू नको, पण माझ्या मनाला हे समाधान तरी राहील की मी तुला सगळं सांगितलंय, मल्हार म्हणाला. ठीक आहे, सांग, गौरी हेकडपणे म्हणाली. मल्हार मात्र शांतच झाला. सांग ना आता, गौरी चिडली होती. कळत नाहीये कुठून सुरुवात करू, मल्हार म्हणाला. विसरलास पण इतक्यात? तू सोडून गेलास तो दिवस अजूनही मला जसाच्या तसा आठवतो. जाताना मागं वळूनही पाहिलं नाहीस. किती आवाज दिले होते मी तुला. एक क्षणसुद्धा माझ्याविषयी तुला काहीच वाटलं नाही. एवढ्या दिवसाचं प्रेम अगदी क्षणात धुडकावून तू निघून गेलास. गौरीचा कंठ दाटून आला होता. हो, तुझ्यासोबत न बोलताच निघून गेलो होतो. राग आला होता ना तुझा, म्हणूनच, मल्हार त्याचा भूतकाळ सांगत होता. काय तर म्हणे जॉब वगैरे कर, स्वतःच्या पायावर उभं राहा. जसं काही मी काहीच करत नाही. माझं एक क्षेत्रच असं आहे की इथं जम बसायला वेळ लागतो. एकदा मी प्रसिद्ध झालो, रॉकस्टार म्हणून माझं नाव झालं की पैसा, फेम सगळं पायाशी लोळण घेईल. पण गौरी, तोपर्यंत तुझी साथ हवी आहे. पण तू हे सगळं समजून घ्यायलाच तयार नाहीस. मला वाटत होतं तुला ह्या गोष्टी समजतील, पण तू ऐकूनच घ्यायला तयार नाहीयेस. गौरीवर चिडून मल्हार तिथून निघाला होता. स्वतःच्याच विचारात तो बाईक चालवत घरी पोहोचला. संध्याकाळ झाली. आनंदराव कधी नाही ते लवकर घरी आलेले होते. आलात चिरंजीव, अगदी बेफिक्रीनं चावी फिरवत घरात येणाऱ्या मल्हारला बघून आनंदराव म्हणाले. मल्हारनं त्यावर काहीच उत्तर दिलं नाही. कुठं दिवे लावले दिवसभर?
कॉलेज संपून 2 वर्ष झालीत, पण अजूनही जबाबदारी नावाची काही गोष्टच नाही आहे. आनंदराव चिडले. मल्हार मात्र शांत उभा होता. आता का मुग गिळून गप्प बसलाच? आनंदराव म्हणाले. अहो, जाऊ द्या, करेल तो सगळं नीट. शोभाताई, मल्हारची आई, आनंदरावांना म्हणाली. हे बघ शोभा, तुझ्या या असल्या लाडापायी तो काहीच करत नाहीये. आनंदराव शोभाताईंना म्हणाले. काहीच करत नाहीये म्हणजे? यात वेळ लागतो थोडा. मी माझं रेकॉर्डिंग बॉलिवूडच्या संगीतकारांना पाठवलं. फक्त तेवढ्यावरच थांबलो नाहीये, तर मी माझा शो करायला तयार आहे, पण कुणी स्पॉन्सर मिळत नाहीये. त्यासाठी मला फिरावं लागतं थोडं. आणि तसंही तुमच्या ओळखीचा वापर न करता मला स्वतःला सिद्ध करायचं. मल्हार म्हणाला आणि स्वतःच्या रूममध्ये जायला निघाला. नुसती ती गिटार घेऊन गावभर हिंडत राहतो, त्यापेक्षा एखादा ऑर्केस्ट्रा तरी जॉईन कर म्हणा, 2 पैसे तरी मिळतील. आनंदरावांचं वाक्य मल्हारनं ऐकलं आणि रूममध्ये जाणारा तो परत माघारी वळाला. आनंदरावांकडं रागानं बघत तडक घराबाहेर पडला. मल्हार, अरे कुठं जातोय? थांब. शोभाताई त्याच्या मागे गेल्या, पण मल्हार त्यांना न जुमानता सरळ निघून गेला. अहो, थांबवा त्याला. तरणताठा मुलगा आहे. उगीच रागाच्या भरात काही करून बसायचा. शोभाताई धावतच आनंदरावांजवळ आल्या. जाऊ दे, कुठं जातोय तो. त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव नाही. सध्या आपण कोणत्या परिस्थितीतून जातोय तुला चांगलंच माहिती आहे. तुला त्याचा जास्तच पुळका आला असेल तर तू खुशाल त्याच्या मागे जाऊ शकतेस. दरवाजा तुझ्यासाठीही उघडाच आहे. आनंदराव कडकपणे म्हणाले आणि त्यांच्या रूममध्ये निघून गेले. शोभाताई मात्र दाराकडं डोळे लावून बसल्या होत्या. मल्हार परत येईपर्यंत त्यांच्या जीवात जीव येणारच नव्हता. काय होईल पुढे? मल्हार घर सोडून कुठं निघून गेला होता? मल्हार सापडेल का? पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.